जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। श्रीरामपूर शहरातील निखिल विजय नागरे यांचे रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्सचे दुकान अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून ड्रॉवर व कपाटामधील सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा एकूण 26.5 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता। या प्रकरणी नागरे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून गुन्हा हा गोपी सिंग टाक राहणार जालना व शिवाजी प्रल्हादराव सासनिक राहणार जालना अशांनी त्यांच्या साथीदारांसह केल्याचं निष्पन्न झालं। गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे जालना येथे असल्याची माहिती मिळाली। पथकाने मिळालेल्या माहितीवरून जालना तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय साळुबा मेत्रे यांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध घेऊन गोपी सिंग प्रल्हाद सिंग टाक, दीपक सिंग प्रल्हाद सिंग टाक, शिवाजी प्रल्हादराव सासनिक आणि अमित नंदलाल दागडिया यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली। श्रीरामपूर शहरातील नागरे ज्वेलर्स या ठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उचकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण 23 किलो चांदी आणि 4.5 तोळे सोनं असा 26 ते 27 लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे PSI सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच CCTV फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपी सिंग टाक व त्याचे इतर 3 साथीदार अशा एकूण 4 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं साधारण 12 किलो चांदी, 4 ग्रॅम सोनं व गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे। जनता आवाजसाठी प्रतिनिधी श्रीरामपूर। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।